आज तुम्हा सर्वांना माझ्या वतीने आणि इंडियन आर्मीच्या वतीने हॅपी ऑपरेशन विजय दिवस. आजच्या दिवशी ऑपरेशन विजय जे मे 1999 मध्ये लॉन्च केलं होतं ते आजच्या दिवशी समाप्त झालं. यामध्ये आपले 527 जवान शहीद झाले. बरेचसे लोक याच्यामध्ये कॅज्युअल्टी झाले, त्यांना इजा झाल्या. आणि या सर्वांनी देशासाठी आपल्याला जे काही करता येईल ते करायचा प्रयत्न केला. आता आपण सगळे मिळून आपण देशासाठी काय करू शकतो याचा विचार करणं आवश्यक आहे. तर या दिवशी आपण सर्वांनी आपल्याला देश सेवेसाठी वाहण्याची आवश्यकता आहे. या दिवशी आपण आपले जितके इंडियन आर्म फोर्सेसचे शहीद जवान ऑफिसर्स आहेत त्या सर्वांना नमन करूया आणि हा प्रण करूया की यानंतर आपण देशासाठी काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. तर आजचं जे माझं बोलणं आहे ते मी कारगिल पूर्ण कारगिल युद्धाबद्दल नाही तर फक्त त्यामधला एक भाग तुर्तुक या भागाबद्दल मर्यादित ठेवणार आहे, कारण त्या भागामध्ये मी स्वतः होतो आणि त्या भागाची मला पूर्ण माहिती आहे. आणि त्यासाठी कॅन आय शो अ प्रेझेंटेशन? आय एम शेअरिंग अ स्क्रीन. Yes, sir. Yes, sir. We can. No issues, sir. Thanks for it. So please, I will, full screen. yeah, Please make it full full screen. screen. Yeah. Yeah, it's visible. So मी आज जे आहे तुर्तुक मध्ये जे ऑपरेशन्स आहेत त्याच्याबद्दल बोलेन. कारगिलचं जे युद्ध झालं हे बेसिकली 4 मुख्य विभागांमध्ये आपल्याला विभागता येईल. सर्वात वेस्टला द्रास, द्रासच्या नंतर कारगिल, कारगिलच्या नंतर बटालिक आणि सर्वात शेवटी तुर्तुक. तर या 4 विभागांमध्ये कारगिलचं युद्ध सर्वात जास्त प्रमाणात झालं. या 4 विभागांमध्ये हे मर्यादित राहिलं. तुर्तुकमध्ये ह्याची सुरुवात झाली आणि शेवटी इथेच झाला. यासाठी तुर्तुकचं महत्व जास्त आहे आणि आपण आता तुर्तुक बद्दल बोलू. ओके. तर हे जेव्हा युद्ध सुरू झालं त्यावेळेला मे महिन्यामध्ये आम्ही इथे तुम्हाला क्यारी नावाची जागा दिसेल, या क्यारी नावाच्या ठिकाणी आम्ही डिप्लॉइड होतो. साधारणपणे लेह पासून 100 किलोमीटर लांब 2.5 तासाच्या अंतरावरती ही जागा आहे. खूप सुंदर जागा आहे. इथे इंडस नदी, सिंधू नदी आमच्या बाजूनी मोठ्या अतिशय फास्ट करंट होत असतो त्याचा. अतिशय सुंदर नदीच्या बाजूला हे ठिकाण आहे, तिथे आम्ही होतो. आणि नंतर आम्हाला कळलं की पूर्ण लद्दाखमध्ये लाईन ऑफ कंट्रोल वरती डिप्लॉइड नसलेली ही एकच बटालियन होती. त्यामुळे जेव्हा युद्धाला किंवा युद्धाचे पहिले इंडिकेटर्स जेव्हा यायला सुरुवात झाली त्यावेळेला जे आमचे सिनियर ऑफिसर्स होते त्यांना रिॲक्शनसाठी, इमिजिएट रिॲक्शनसाठी ही एकच आमची बटालियन होती आणि म्हणून लागोलाग आम्हाला तिथून हलवण्यात आलं. आता युद्धाची सुरुवात कशी झाली? साधारणपणे 1 मेला तुर्तुकच्या समोर पाकिस्तानी, हे तुम्ही पाकिस्तानीचे हेलिकॉप्टर्स दिसत असतील तुम्हाला, पाकिस्तानच्या हेलिकॉप्टरच्या गन्स घेऊन अशा 7 फेऱ्या त्यांनी केल्या. त्यांच्या पाठीमागून गुलतारी नाल्याच्या बाजूनी त्यांनी या 7 गन्स आपल्या ग्लेशियरच्या समोर, ग्लेशियर तुर्तुकच्या इलाक्याच्या समोर त्यांनी याला डिप्लॉय केलं. ही जेव्हा खबर तिथे 12 जाट बटालियन होती, त्या 12 जाटला ही जेव्हा खबर मिळाली तेव्हा त्यांनी आपले पेट्रोल त्यांनी पुढे पाठवले. आणि जेव्हा त्यांचे पेट्रोल पुढे गेले तर एरिया 0.5220 हा तुम्हाला इथे दिसत असेल, या 0.5220 वरून त्यांच्यावरती खूप भारी प्रमाणात फायरिंग झालं. तर 1-2 तारखेला या तुर्तुक विभागातून
युद्धाची पहिली कल्पना भारतीय सैन्याला लागली की इथे काहीतरी होत आहे. हे काहीतरी जे अनयुज्युअल आहे, जे आतापर्यंत कधी असं झालं नव्हतं, असं काहीतरी होत आहे. आता जर का तुम्ही ह्याच्या आधीचा विचार केलात तर तुर्तुक हा पूर्ण विभाग 1948 मध्ये पाकिस्तान्यांनी एक कपट करून त्यांनी हा विभाग आपल्याकडे घेतला होता. त्यानंतर 1971 पर्यंत हा तुर्तुकचा पूर्ण विभाग पाकिस्तानकडे होता. 71 मध्ये मेजर रिंचन लडाख स्काउटचे अतिशय डेकोरेटेड ऑफिसर्स आहेत. लडाख तुम्ही लेहला जर का गेलात तर लेहच्या प्रमुख सर्कलवरती त्याचा एक मोठा पुतळा गेल्या वर्षी उभारण्यात आला होता. तर मेजर रिंचन त्यांना 1965 आणि 1971 दोन्ही युद्धांमध्ये त्यांना महावीर चक्राने देशाने सन्मानित केलं होतं. या शूरवीर योद्ध्यांनी 1971 मध्ये तुर्तुकला भारतामध्ये पुन्हा सामावून घेतलं. ह्यांच्या लडाख बटालियनमुळे तुर्तुक भारतामध्ये परत आलं. 71च्या नंतर या पूर्ण एरियामध्ये काहीही झालं नव्हतं. हा पूर्ण एरिया पूर्णपणे ग्लेशिएटेड आहे. या एरियामध्ये सर्व जनरली जेवढे पीक्स आहेत, जेवढी डोंगर आहेत ते 5000 मीटरच्या वरचे आहेत आणि त्यामुळे वर्षभर इथे खूप कडाक्याची थंडी असते, बर्फ असतं, ग्लेशियर असतं. त्यामुळे इथे जनरली कोणी यायचा प्रयत्न करत नव्हता. या इथे पाकिस्तानी सैन्य पण नव्हतं आणि भारताचं सैन्यही या एरियामध्ये फक्त पेट्रोलिंगला जायचं आणि ते सुद्धा कधीतरी 2 महिन्यातून 3 महिन्यातून एखाद वेळेला पेट्रोलिंगला जायचं आणि परत यायचं. आता त्यानंतर 3 मेला एक ताशी नामग्याल नावाचा धनगर होता. तो आपल्या गुरांना घेऊन यार्डोल विभागामध्ये कारगिल बटालिकच्या यार्डोल विभागामध्ये तो आपले गुरं घेऊन गेला होता आणि त्यांनी बघितलं की तिथे काही लोक फिरन म्हणजे एक मोठा सदरा घालून, काळ्या रंगाचा सदरा घालून आणि वेपन्स घेऊन फिरत होते आणि वेपन्स घेऊन ते तिथे आपले बंकर तयार करत होते. तर तो खाली आला, ताबडतोब तो खाली आला आणि त्यांनी तिथे पंजाबची एक बटालियन होती, पंजाब रेजिमेंटची, त्याच्या ॲड्ज्युटंटला त्यांनी सांगितलं की इथे काहीतरी गडबड दिसते, इथे लोकांना मी हत्यार घेऊन फिरताना बघितलं. तर त्याच्या पंजाब रेजिमेंटनी, 3 पंजाबनी तिथून काही आपले ट्रुप्स त्यांनी पाठवले त्या विभागामध्ये. 4-5 तारखेला त्या विभागामध्ये काही ट्रुप्स गेले आणि त्यांच्यावरती पण फायरिंग झालं. आता जेव्हा कारगिल पासून ते तुर्तुक पर्यंत सगळ्या एरियामध्ये एका पाठोपाठ एक असे फायरिंग व्हायला लागलं, त्यावेळेला मग भारतीय सैन्याला वाटलं की इथे काहीतरी डाळ शिजते, काहीतरी इथे अनयुज्युअल होत आहे आणि मग सर्व मोबिलायझेशन म्हणजे मोठ्या प्रमाणावरती सैन्याच्या हालचालीला सुरुवात झाली. जसं मी तुम्हाला म्हणालो की त्यावेळेला मी कॅरीला होतो. कॅरी इथे हर्पिस गुंफाच्या बाजूला कॅरी नावाचं सुंदर ठिकाण आहे आणि आम्हाला 6 मेला आम्हाला ऑर्डर्स आल्या. इनफॅक्ट काहीच माहिती नव्हतं आम्हाला तिथे. त्यावेळेला टीव्ही नव्हता, रेडिओ नव्हता, इलेक्ट्रिसिटी नव्हती, काहीच नव्हतं त्यावेळेला आमच्याकडे आणि या प्रकारची माहिती आम्हाला युनिटमध्ये काहीच कल्पना नव्हती या बाबतीत. तर एक दिवशी सकाळी आमच्या कमांडिंग ऑफिसरला, आमच्या सीओला मेसेज आला की त्याला लेहला बोलवलेलं आहे. तर आमचे सीओ त्या दिवशी सकाळी लेहला गेले, दुपारी लेहला पोहोचले आणि दुपारी लेहला पोहोचल्यावरती मी ॲड्ज्युटंट करत होतो बटालियनचा आणि मला वाटलं होतं की काहीतरी नंतर कळेल आपल्याला की काय झालंय. तर दुपारी 1 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4-4:30 पर्यंत ते ऑपरेशन्स रूम मध्ये होते आणि काहीच कळायला मार्ग नव्हता की काय करायचंय.
नंतर 4 वाजता ते बाहेर आले तिथून आणि फक्त 2-5 मिनिटासाठी बाहेर आले आणि त्यांनी मला मेसेज केला की आज रात्री आपल्याला गाड्या मिळतील आणि इमिजिएटली आपल्याला इथून तिथून हलायचंय आणि दुसऱ्या ठिकाणी जायचंय. कुठे जायचंय याबद्दल काहीच खुलासा झाला नाही, पण तिथून बाहेर निघायचंय. अँड शुअर इनफ रात्री 12 वाजता आमच्याकडे ट्रक यायला सुरुवात झाली. रातोरात आम्ही ट्रक भरले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता आम्ही निघालो. तिथून निघालो आणि मग आम्हाला कळलं की आम्हाला तुर्तुकला जायचंय. सर्वात जास्त इंडिकेशन हे तुर्तुकहून आले होते आणि म्हणून आम्हाला तुर्तुकला जायचं होतं. 300 किलोमीटरचं अंतर होतं. न थांबता आम्ही तुर्तुकला तिथून निघालो. सकाळी आम्ही 5 वाजता निघालो होतो. तिथे आमच्या पूर्ण बटालियनला पोहोचेपर्यंत रात्रीचे 9-9:30 झाले होते. आणि तिथे गेल्यावरती आम्ही तिथल्या एका शाळेमध्ये गेलो. तर शाळा बंद होती. मे महिन्यामध्ये काही चाललं नव्हतं तिथे. शाळेमध्ये गेलो तर आमचे जे ट्रूप्स होते त्यापैकी काही लडाखी ट्रूप्स होते. त्यांनी तिथल्या लोकांशी काही बोलणं केलं. ती शाळा पूर्णपणे रिकामी केली आणि शाळेच्या प्रांगणामध्ये आम्ही तिथे रात्री आमचे टेंट लावले. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही हे तुर्तुक विलेज तुम्हाला दिसते. अतिशय सुंदर विलेज आहे आणि या तुर्तुक विलेज मध्ये जर का तुम्हाला मधोमध एक मोठं पटांगण दिसत असेल, त्या पटांगणाच्या बाजूला काही इमारती आहेत, ती त्या गावातली शाळा आहे. तर त्या शाळेमध्ये आम्ही आपले टेंट लावले आणि दुसऱ्या दिवशी सीओनी सांगितलं की दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता आपण कॉन्फरन्स घेऊ आणि पुढचा प्लान ठरवू. तर सकाळी आम्ही उठलो. रात्री कसेबसे टेंट लावले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून 5 वाजता उठून सगळे टेंट आम्ही नीट लावायला सुरुवात केली आणि सगळे टेंट नीट लावले. सगळं सामान गाडीतलं जे राहिलं होतं ते सामान उतरवलं आणि मी माझ्या कंपनीमध्ये गेलो. माझ्या कंपनीमध्ये जाऊन सगळ्यांची विचारपूस केली. सगळं सामान बरोबर आलंय की नाही याची शहानिशा केली आणि आम्ही तिथून निघून मी आमच्या सीओच्या ऑफिसमध्ये तिथेच ऑफिसरूम एस्टॅब्लिश केलं होतं. रात्री तिथे जाऊन आम्ही मॅप लावले होते. तर त्या ठिकाणी जायला निघालो आणि सकाळी 9:30 वाजता आमच्यावरती पाकिस्तानचा पहिला गोळीबार झाला. पहिल्या गोळीबारामध्ये आमचे जे टेंट लावले होते त्या टेंट मधले जे आमचं कम्युनिकेशनचं साहित्य होतं, जे रेडिओ सेट, टेलिफोन, हे सगळं इक्विपमेंट होतं, त्या इक्विपमेंट वरती आमचा पहिला गोळा पडला आणि त्यामध्ये आमचे 2 जवान शहीद झाले. म्हणजे युद्ध सुरू व्हायच्या आधी नवीन जागेवर आल्यावरती पहिल्या 24 तासामध्ये आम्हाला पहिल्या कॅज्युअलिटीज भोगाव्या लागल्या आणि नंतर आम्हाला कळलं की ही जी नदी वाहते आहे, तुर्तुक नदी वाहते आहे, तुर्तुक नदीच्या कोपऱ्याला तुम्हाला जर का कोपऱ्यामध्ये एक छोटासा डोंगराचा भाग दिसत असेल, तो डोंगराचा भाग पाकिस्तानच्या अखत्यारीमध्ये होता आणि त्यांनी बघितलं की इथे इंडियन आर्मी आलेली आहे आणि त्यांनी बघितल्या दुसऱ्या दिवशी आमच्यावरती गोळीबार केला आणि ते तोपर्यंत आम्हाला या पूर्ण पाकिस्तानी ऑपरेशनची खर तर काडीमात्र कल्पना नव्हती. त्याची सिव्हिअरिटी किती आहे, ते किती भयंकर आहे, किती भयानक आहे, याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. हा जेव्हा पहिला प्रसंग झाला, हा पहिला प्रसंग पूर्ण भारतीय आर्मीचा हा पहिली कॅज्युअलिटी होती की त्यानंतर बाकीच्या कॅज्युअलिटी द्रास आणि कारगिल विभागामध्ये पण झाल्या, पण ह्याच्यानंतर पहिलं इंडिकेशन आलं की हे पाकिस्तानचं अतिशय मोठ्या प्रमाणावरती केलेलं आक्रमण आहे. छोटंसं कुठेतरी घुसपेट नाहीये, पण त्यांनी तुर्तुक पासून ते द्रास पर्यंत मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये येण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा रीतीने आमची तुर्तुकमध्ये सुरुवात झाली. एवढी काही चांगली सुरुवात नाही झाली, पण त्यांनी आम्हाला एक खूप चांगला लेसन दिला, शिकवण दिली की याच्या पुढे आम्हाला खूप जास्त सेफ्टीचा विचार करून खूप जास्त नियमात राहून काम करावं लागेल.
तर त्याच्यानंतर आम्ही आमच्या पोस्टमध्ये पोहोचलो आणि माझ्याकडे झिंकपाल नावाची एक जागा आहे तिथे. तर मी झिंकपालचा कंपनी कमांडर होतो. झिंकपालला 71 मध्ये मेजर इंचेन गेले होते. त्यानंतर 1999 पर्यंत त्या एरियामध्ये काहीही कोणी गेलं नव्हतं. पण आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा आम्हाला कळलं की पाकिस्तानी आर्मी तिथे येऊन बऱ्याच वेळेला एक्सरसाइज किंवा ट्रेनिंग करायचे आणि तिथे बरेचसे त्यांचे टेलटेल सायन्स मिळाले आम्हाला. काही त्यांचं सामान मिळालं. त्याच्या पुढे माझ्या बाजूच्या कंपनीला त्यांचे 21 वेपन्सही मिळाले. त्यांनी जमिनीखाली गाडून ठेवले होते, कशामुळे माहित नाही मला, पण 21 वेपन्स मिळाले. अम्युनिशन त्या एरियामध्ये मिळालं, फायरिंग केलं असेल त्या एरियामध्ये. पण हा एरिया एवढा कठीण होता की तिथे जास्त राहण्याचा प्रसंग भारतीय आर्मीला कधी आला नव्हता. तर मी तिथे डिप्लॉय झाल्यानंतर सर्वात पहिला टास्क जो मला मिळाला होता तो होता माझ्या बाजूला जी बटालियन आहे त्या बटालियनशी कॉन्टॅक्ट करणं किंवा त्या बटालियनला टेलिफोनची लाईननी त्या बटालियनशी जोडणं. तर हा जो एरिया माझ्या कंपनीपासून जे नेबरिंग बटालियन पर्यंतचा एरिया जो होता हा साधारणपणे 12 किलोमीटरचा एरिया होता. म्हणजे 12 किलोमीटर जाणं आणि 12 किलोमीटर परत येणं. 12 किलोमीटर मला वाटलं काही जास्त मोठा एरिया नाहीये. त्यामुळे आम्ही सकाळी ब्रेकफास्ट करून चालायला सुरुवात केली. आम्ही जेव्हा मॅपवरती बघितलं तर तिथे 12 किलोमीटर एरियाच्या मध्ये साधारणपणे 8 ते 8.5 किलोमीटरच्या नंतर चोरबाटला पास होता. चोरबाटला पास हा 6,100 मीटर्स म्हणजे साधारणपणे 17,000-18,000 फुटावरती हा चोरबाटला पास होता. आणि त्या पासच्या दोन्ही बाजूला साधारणपणे 2 ते 3 किलोमीटर एक मोठं ग्लेशियर होतं. त्या ग्लेशियरला करचम ग्लेशियर असं नाव आहे. आणि हा जो करचम ग्लेशियरचा जो एरिया आहे हा अतिशय कठीण एरिया समजला जातो. त्या एरियामध्ये अजूनही लोक जायला धसतात आणि तो एरिया क्रॉस करून आम्हाला चोरबाटला क्रॉस करून आम्हाला दुसऱ्या बटालियनशी जाऊन कॉन्टॅक्ट करायचा होता. आम्हाला वाटलं होतं की साधारणपणे 8 किलोमीटरचा एरिया आहे चोरबाटलापर्यंत, त्याच्या पुढे 3-4 किलोमीटर ढलान आहे, खाली उतरायचंय, म्हणजे काही जास्त वेळ लागणार नाही. 8 किलोमीटरसाठी नॉर्मल एरियामध्ये साधारणपणे 2-3 तास लागतात. आम्हाला जास्तीत जास्त 5-6 तास लागतील आणि त्याच्यानंतर खाली उतरायला साधारणपणे तासभर लागेल. साधारणपणे आम्ही 8 तासामध्ये पोहोचू. आम्ही सकाळी 6 वाजता निघायचा प्रयत्न करणार होतो. 6 ते आमचा विचार होता की साधारणपणे दुपारपर्यंत तिथे पोहोचू आणि जमलं तर त्याच दिवशी परत येऊ, नाहीतर मग दुसऱ्या दिवशी परत येऊ. म्हणून आम्ही त्या दिवशी आमच्या झिंकपालहून निघालो चोरबाटलाची लाईन ले करण्यासाठी. आमच्या बरोबर माझा एक पूर्ण सेक्शन होता, आमचे पर्सनल वेपन्स होते, सामान होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साधारणपणे 20 ते 22 किलोमीटरची टेलिफोनची केबल होती. आता टेलिफोनची केबल जेव्हा सरळ मार्गाने जाते तेव्हा त्याला काही प्रॉब्लेम नसतो, पण ही जर का जमिनीवरती माउंटन्स मध्ये ले करायची असेल तर त्याला 12 किलोमीटर साठी बरीच जास्त साधारणपणे 15 ते 16 किलोमीटर आणि बऱ्याच वेळेला 20 किलोमीटर हाय अल्टिट्यूड मध्ये केबल लागू शकते. पहिले 2-3 तास आम्ही फटाफट काढले. अजिबात वेदर चांगलं होतं, क्लिअर वेदर होतं आणि बर्फ होतं रस्त्यामध्ये, पण त्याचा काही आम्हाला जास्त त्रास झाला नाही. आणि साधारणपणे 3 किलोमीटर नंतर साधारणपणे 8:30-9च्या सुमारास आम्हाला आमची पहिली आईस वॉल मिळाली. आईस वॉल हा एक असा प्रकार आहे, आता जर का तुम्ही ह्याच्या पाठीमागे एक रेड डॉट बघितलात तर हा एक आईस वॉलचा प्रकार आहे की जिथे आईस वॉल वरती पूर्णपणे गुळगुळीत बर्फ जमलेलं असतं ते आणि त्याच्यावरती चढणं हे अतिशय कठीण काम असतं आणि त्याला कुठच्याही बाजूनी स्किप करता येत नाही, कुठच्याही बाजूनी त्याला वळण देता येत नाही. कुठून दुसरीकडून जायचा प्रयत्न केला तर तेही शक्य नाही. तर आमच्यामध्ये जे
माउंटेनिअरिंगचे इन्स्ट्रक्टर्स होते. मग त्यांनी आपल्या पायाला जे लोखंडाचे बूट असतात, जे बर्फामध्ये काढता येतात, असे क्रॅम्पॉन त्याला म्हणतात, ते क्रॅम्पॉन लावले आणि वरती चढायला सुरुवात केली. आणि ते इन्स्ट्रक्टर जे वरती होते, साधारणपणे 25 ते 30 फुटाची आईस वॉल होती. त्यांना जवळजवळ 1.5 तास लागला तो आईस वॉल क्रॉस करायला. मग ते पुढे वरती गेले. त्यांनी वरती रोप लावला आणि रोप लावल्यावरती आम्ही सर्व 10 जण वरती चढलो. आणि वरती चढेपर्यंत खूप जास्त दमछाक झाली होती. आणि त्यानंतर असे आणखीन 2 आईस वॉल आम्हाला मिळाल्या की ज्या आम्हाला अशा रीतीने क्रॉस कराव्या लागल्या. आणि जसे आम्ही त्या करचन ग्लेशियरच्या मध्यावरती पोहोचलो, त्यावेळेला मग दमछाक व्हायला सुरुवात झाली. तिथे ऑक्सिजन हा साधारणपणे आपल्याकडे ग्राउंड लेवलला मुंबईमध्ये जो ऑक्सिजन मिळतो त्याच्या फक्त 20% ऑक्सिजन तिथे असतो. त्यामुळे खूप जास्त दमछाक होते, जास्त वेगाने चालता येत नाही, जास्त सामान उचलता येत नाही. तर त्यामुळे हा प्रॉब्लेम एकाला तिथे अजिबात पुढे चालताच येत नव्हतं. सगळ्यांची तोंड पूर्णपणे रिकामी, पूर्णपणे ड्राय, कोरडी पडली होती. त्याचा बर्फ उचलून तोंडात घालून पुढे जायचा प्रयत्न करत होते सगळेजण. पण त्या कच्चम ग्लेशियरच्या मध्यावर एकाला खूप जास्त प्रॉब्लेम झाला. मग आम्हाला सगळ्यांना तिथे थांबावं लागलं. त्याला घेऊन जाणं शक्यच नव्हतं, पण तरी सुद्धा त्याला एकाने उचलला, पाठीवर उचलला आणि आम्ही जायला सुरुवात केली. दर 100 मीटरनी त्याला आम्ही एकाला दुसरा, ज्याला त्रास होत होता त्याला दुसरा चेंज करत होतो. 100 मीटर अंतर पार करायला आम्हाला साधारणपणे 25 ते 30 मिनिटं लागत होती. आणि प्रत्येक वेळेला थोडंसं अंतर चाललं की तोंड पूर्णपणे कोरडं पडायचं. एवढ्या थंडीमध्ये सगळ्यांचे आतमध्ये घामानी आतले कपडे पूर्णपणे ओले चिंब झाले होते. आणि तरी पण एक एक पाऊल करत आम्ही मोठ्या मुश्किलीने संध्याकाळी, जे आम्ही 2 वाजता विचार करत होतो की आम्ही पोहोचू, तर आम्ही संध्याकाळी 7:30-8 ला चोरबाटलाला पोहोचलो. आणि चोरबाटल्याहून मग तिथून खाली उतरायला वेळ लागला नाही, कारण खाली जाताना जास्त सोपं असतं काम. तर साधारणपणे 9:30-10 पर्यंत आम्ही त्या दुसऱ्या बटालियनच्या हेडक्वार्टरमध्ये पोहोचलो. आणि त्या दिवशी पूर्णपणे मग आम्ही जाऊन कम्युनिकेशन केलं. आणि मग मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की आता आमचे जवान खूप जास्त दमलेले आहेत, एक दिवस आम्ही इथे रेस्ट घेऊ आणि दुसऱ्या दिवशी तिथून आम्ही, तिसऱ्या दिवशी आम्ही तिथून परत येऊ. तर हा जो 12 किलोमीटरचा जो प्रवास होता, मला खात्री आहे की आमच्यापैकी सगळेजण, जे आम्ही 10 जण तिथे गेलो होतो, आयुष्यभर हा 12 किलोमीटरचा प्रवास आमच्या लक्षात राहील. आणि या 12 किलोमीटरमुळे आणि त्यामुळे आमची बाजूच्या बटालियनशी आमचा कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश झाला. त्यांच्याशी बोलायला सुरुवात झाली आणि त्यांच्याकडून तिथे काय होतंय, त्या विभागामध्ये काय होतंय ह्याची माहिती आम्हाला मिळायला सुरुवात झाली. आता जून तोपर्यंत आला होता. जून मध्ये एक आमच्याकडे एक टास्क आलं होतं की दुश्मन कुठच्या एरियामध्ये आहे, एक एरिया जो आहे तुर्तुक मधला, तो कुठल्या एरियामध्ये तिथे आहे हे पाहायचं होतं. आणि त्यासाठी आमच्याबरोबर 11 राजीवच्या 2 कंपनीज होत्या, आमच्या बटालियनशी कनेक्टेड होत्या, त्या डिप्लॉय होत्या आमच्याबरोबर. तर त्यांच्याकडे हे टास्क आलं होतं की तुम्ही त्या एरियामध्ये जाऊन बघा की त्या एरियामध्ये कितपत एनिमी डिप्लॉइड आहे. यासाठी एक कॅप्टन हनीफ, ज्याची 6 महिन्याची सर्व्हिस होती, त्यांनी व्हॉलंटिअर केलं. त्यांनी या विभागामध्ये जाण्याचा विडा उचलला
आणि आपल्या बरोबर मुश्किलीने 18 जवान घेऊन तो त्या एरिया 18 पण नाही, त्या 18 जवान घेऊन तो पुढे गेला, पण पुढे फक्त फक्त 5च जवान पुढे होते. आणि आय एम सॉरी, हे सर मी 1 सेकंदात म्यूट करतेय त्यांना सर, मी म्यूट करते. आय जस्ट म्यूट इट. ओके. Sir, kindly unmute yourself, please. Yeah, continue. So, I was telling you about this. Captain Hanif त्यांनी इथे वेढा उचलला पुढे जाण्याचा, आणि तिथे ते जेव्हा ही जी हाईट होती ह्यांची, ह्यांना कॅप्चर करायचा होता 0.5500. 5500. Can I get a minute? Sure, sir. Sure, sir. I have muted you, sir. I have muted you. Yeah. Sorry for that interruption. 0.5500 वरती 0.5500 ला कॅप्चर करायचं होतं, आणि त्यासाठी कॅप्टन हनीफुद्दीन बाहेर निघाले आणि झिंगपालहून त्यांनी पुढे जायला सुरुवात केली. आणि ते जेव्हा त्याच्या पुढे ते 0.5500 पर्यंत पोहोचले, तोपर्यंत त्यांना काही झालं नाही. तिथे 0.550 मध्ये दुश्मनची जवळजवळ एक प्लटून होती. ते नंतर कळलं आम्हाला की दुश्मनची एक प्लटून आहे तिथे. आणि ते जेव्हा साधारणपणे 200 मीटर जवळ आले, त्यावेळेला पाकिस्तान्यांनी आपलं फायरिंग सुरू केलं. आणि त्या फायरिंग मध्ये कॅप्टन हनीफुद्दीन, त्याच्याबरोबर एक जवान आणि एक JCO, अशा तिघांचा मृत्यू पहिल्याच फायरिंग मध्ये झाला. आणि त्यानंतर बाकीचे जे जवान होते ते तिथून परत आले. त्यांनी बघितलं की या ठिकाणी दुश्मनची स्ट्रेंथ खूप जास्त आहे, आणि आपल्याला या ठिकाणी दुश्मन बरोबर ती हमला करता येणार नाही, त्याच्यासाठी जास्त आपल्याला कुमतीची आवश्यकता आहे. आणि म्हणून त्यांनी तिथून ते परत आले. आता ही गोष्ट झाली 6 जूनला. 6 जूनला ही गोष्ट झाल्यानंतर जुलैपर्यंत, साधारणपणे 20 का 22 जुलैपर्यंत आम्हाला त्या एरियामधून कॅप्टन हनीफुद्दीन आणि त्याच्याबरोबरचे जे 2 सहकारी होते त्यांच्या बॉडीज आम्हाला तिथून परत काढता आल्या नाहीत. कारण तिथे एक तर बर्फ खूप होतं, आणि दुश्मन तिथे खूप मोठ्या संख्येने उपस्थित होता. जोपर्यंत त्याला तिथून काढता येत नव्हतं, त्याला तिथून आम्ही तिथून त्याला हाकलून देत नव्हतो, तोपर्यंत त्याला त्या एरियामध्ये जाऊन त्यांच्या बॉडीज बाहेर काढणं हे खूप कठीण होतं. त्यानंतर लेवन राजेफनी एक अतिशय साहसिक ऑपरेशन केलं. त्याच्यामध्ये फक्त 1 JCO, 2 JCOs, 2 जवान आणि 2 ऑफिसर्स असे 6 जण त्या 0.5500च्या बेस पर्यंत गेले. त्यांनी क्रॉल करत त्या 5500च्या बेस पर्यंत ते पोहोचले. दुश्मनला त्याच्याबद्दल काही कल्पना नव्हती. आणि नंतर त्यांनी हे जे 3 आपले सहकारी होते त्यांच्या पायाला रस्सी बांधली आणि क्रॉल करत ते आपल्या त्या दुश्मनच्या इन्फ्लुएन्स पासून बाहेर आले, आणि त्या डेड बॉडीज ते जवळजवळ 1.5 महिन्यानंतर बेस पर्यंत घेऊन येऊ शकले. आता तुम्हाला मी सांगतो की या ठिकाणी
जेव्हा कॅप्टन हनीफच्या आईला सांगितलं गेलं, आर्मीच्या चीफनी कॅप्टन हनीफच्या आईला फोन केला आणि कॅप्टन हनीफच्या आईला सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि कॅप्टन हनीफ त्याच्यामध्ये शहीद झालेला आहे, परंतु त्याच्या बॉडीजना बाहेर काढणं हे आम्हाला एव्हाना शक्य होत नाहीये, त्याला कदाचित थोडा जास्त वेळ लागेल. तर त्या वीर मातेनी त्यांना उत्तर दिलं की काही हरकत नाही, कमांडर साहेब, काही हरकत नाही, तुम्ही माझ्या मुलाला वाचवण्यासाठी किंवा माझ्या मुलाचा मृतदेह वापस आणण्यासाठी माझ्या दुसऱ्या कुठच्याही मुलाचा बळी देऊ नका. आणि त्यानंतर अशा वीर माता आपल्याकडे आपल्या इंडियन आर्मीच्या फॅमिलीज मध्ये आहेत. तर त्यामुळे त्यांचे जवान, त्यांची मुलं ही अशी अदम्य कृत्य करू शकतात. या त्याच्या कॅप्टन हनीफच्या साहसासाठी त्यानंतर त्याला वीर चक्रनी सन्मानित केलं गेलं. आता जून मध्ये बाकीच्या ठिकाणी काय चाललं होतं हे जर आपण बघितलं तर मी तुम्हाला आधी बोललो होतो की हे जे युद्ध होतं हे द्रास, कारगिल, बटालिक आणि तुर्तुक या 4 विभागांमध्ये बेसिकली चाललं होतं. द्रासमध्ये जे महत्वाचे फीचर्स होते टायगर हिल आणि तोलोलिंग. तोलोलिंग हे सर्वात पहिलं फीचर जे कॅप्चर केलं गेलं. हे द्रास, कक्सर आणि कारगिल, बटालिक आणि कारगिल या तिन्ही विभागांमधून जो हायवे होता, श्रीनगर लेह हायवे, हा अतिशय चांगल्या रीतीने दिसत असे आणि त्यामुळे या 3 विभागांमध्ये दुश्मनला बाहेर काढणं हे खूप जास्त आवश्यक होतं. म्हणून सर्वात पहिलं युद्ध हे द्रास, कारगिल आणि तोलोलिंगच्या विभागामध्ये लढलं गेलं. तोलोलिंगचं युद्ध हे 2 जुलैला तोलोलिंग कॅप्चर केलं गेलं. त्यानंतर टायगर हिल कॅप्चर केला गेला. पण यामध्ये भारताचे खूप जास्त जवान शहीद झाले. त्यावेळेला भारताकडे दुश्मनची खबर, दुश्मनची इन्फॉर्मेशन खूप कमी होती आणि त्यामुळे दुश्मनची इन्फॉर्मेशन मिळेपर्यंत आपलं खूप नुकसान झालं. पण एकदा कळलं की इथे या प्रमाणात एवढ्या स्ट्रेंथ मध्ये तिथे एनिमी आहे हे जेव्हा कळलं, त्यानंतर भारताने खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्यावरती अटॅक केले आणि त्यानंतर हे सगळे फीचर कॅप्चर करण्यात आले. आता एकदा जेव्हा टायगर हिल, तोलोलिंग आणि कक्सर मधले जे फीचर्स होते ज्यांनी नॅशनल हायवेवरती गोळाबारी करत होते, जेव्हा हे फीचर कॅप्चर झाले त्यानंतर मग लक्ष तुर्तुककडे देण्यात आलं. तुर्तुकवरून त्याचा फायदा असा होता की तुर्तुकवरून नॅशनल हायवेला काही नुकसान नव्हतं, पण तुर्तुक जर का दुश्मनकडे ठेवलं असतं तर तुर्तुक हे सियाचेन ग्लेशियरला लागून आहे आणि त्यामुळे पाकिस्तान्यांना सियाचेन ग्लेशियरवरती पाय ठेवता आला असता. त्यामुळे तुर्तुक क्लिअर करणं आवश्यक होतं. पण एकदा कारगिल आणि द्रास कॅप्चर झालं त्यानंतर मग तुर्तुककडे लक्ष नेण्यात आलं. तोपर्यंत आम्ही तिथे आमचं रॉक क्लाइम्बिंग किंवा आईस वॉल क्लाइम्बिंग या गोष्टींवरती आम्ही लक्ष ठेवलं होतं आणि या गोष्टी आम्ही त्याचं आम्ही ट्रेनिंग करत होतो. आता या एरियामध्ये जर का तुम्ही बघितलं तर जो एरिया ईस्टला आहे त्या एरियावरती खूप जास्त कमी बर्फ असतो आणि जो एरिया वेस्ट फेसिंग असतो त्या ठिकाणी अजिबात बर्फ नसतं आणि काही ठिकाणी असे कडेही असतात, दगडाचे खडेही असतात. त्यामुळे आईस वॉल क्लाइम्बिंग आणि रॉक क्लाइम्बिंग दोन्हीचं ट्रेनिंग करणं हे खूप आवश्यक असतं. या पूर्ण एरियामध्ये खरं तर एक नव्हे 3 दुश्मनशी लढावं लागतं. एक अल्टिट्यूड म्हणजे हाईट. इथे
ऍव्हरेज हाईट 5,000 मीटरची होती. 5,000 मीटर म्हणजे साधारणपणे 15,500-16,000 फूट. आता या अल्टिट्यूड वरती मी तुम्हाला बोललो होतो की ऑक्सिजनची खूप जास्त कमतरता असते आणि त्यामुळे धावता येत नाही, लवकर काम करता येत नाहीत, खूप धाप लागते आणि जास्त वजनही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येत नाही. दुसरा इथला एनिमी आहे टेम्परेचर. टेम्परेचर रात्रीच्या वेळेला -25, -30 पर्यंत जातं. एवढी जास्त थंडी होते आणि त्याच्यावरती जर का विंडचिल फॅक्टर म्हणजे एवढी जास्त हवा चालते, तो जर का विंडचिल फॅक्टर त्याच्यामध्ये ऍड केला तर ती जवळजवळ -40 पर्यंत टेम्परेचर जाऊ शकतं. या ठिकाणी एखादा तुमचा बोट जर का वेपनला लागलं, तुमच्या हत्यारला लागलं, तुमच्या हत्यारच्या लोखंडाच्या भागाला लागलं, तर ते तिथल्या तिथे चिकटून जाऊ शकतं आणि ती चामडी सोलेपर्यंत ते चिकटलं जातं. त्या थंडीमध्ये बाकीचे काही विकार होतात, त्याला हॅपो म्हणतात, हाय अल्टिट्यूड पल्मोनरी ओडिमा, जिथे तुमच्या फुफ्फुसामध्ये पाणी भरलं जातं आणि मग त्यामुळे श्वासोश्वास घ्यायला त्रास होतो. आणि तिसरा तर पाकिस्तानी आहेच त्या एरियामध्ये, जो तुम्हाला सतत युद्धाला तयार असतो. तर या 3 दुश्मनांशी लढून आम्हाला हे सगळे फीचर कॅप्चर करायचे होते. हे जेव्हा तोलुलिंगचं आणि द्रासचं युद्ध जेव्हा पूर्ण झालं, त्यावेळेला मग बोफोर्सच्या गन्स ह्या आमच्याकडे आल्या आणि मग बोफोर्सच्या गन्सनी आम्हाला सपोर्ट द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे आमचं जे आयुष्य आहे बरंचसं सुसह्य झालं. पण त्याआधी आमच्यावरती एवढं जास्त फायरिंग व्हायचं की तिथे लपणंही खूप कठीण होतं. आता ज्या तुर्तुक एरिया बद्दल मी तुम्हाला सांगतो. हा तुर्तुक एरिया ह्याचं नाव नंतर मी तुम्हाला बोललो होतो की ते कॅप्टन हनीफुद्दीन शहीद झाले होते आणि त्या कॅप्टन हनीफुद्दीनच्या स्मरणार्थ या पूर्ण तुर्तुक विभागाला सबसेक्टर हनीफ हे नाव दिलं गेलं आहे आता. तर या मॅप मध्ये जर का तुम्ही बघितलं तर या मॅप मध्ये तुम्हाला फीचर दिसेल 0.5220. मॅपच्या सर्वात नॉर्थला जिथे इंडिया लिहिलेलं आहे, त्या इंडिया लिहिलेलं आहे त्याच्या खाली एक 0.5220 नावाचा फीचर आहे. तर या ठिकाणी याच्या वेस्टला जर का तुम्ही बघितलं, पश्चिमेला एक लाल रंगाची एक लाईन लावलेली आहे, डॉटेड लाईन आहे. ती डॉटेड लाईन जी आहे ती लाईन ऑफ कंट्रोल आहे आणि ते लाईन ऑफ कंट्रोलच्या 0.5220 पर्यंत साधारणपणे 7 ते 8 किलोमीटर एनिमी आतमध्ये आला होता आणि त्यांनी 0.5220 ला कॅप्चर केलं होतं. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्हाला ऑर्डर्स आले की 0.5220 ला आम्ही त्याला अटॅक करून 15 जुलैच्या आधी 0.5220 ला कॅप्चर करायचं होतं. आम्ही पहिल्यांदा 6 जुलैला तिथे गेलो आणि त्या 0.5220च्या साऊथला तुम्हाला दिसतील 2 फीचर, एक आहे पिंपल आणि दुसरं आहे आरसी. आरसी म्हणजे त्याला म्हणतात रिंग कंटोर. तर रिंग कंटोर ची हाईट होती 0.5350, साधारणपणे 17,000 फुटाच्या थोडंसं कमी. आम्ही तिथे गेलो आणि एक दिवस 24 तास आम्ही तिथे उघड्यावरती राहिलो, 6 आणि 7 जुलैच्या रात्री. आणि पूर्ण वेळ आम्ही 24 तास तिथून 0.5220 ला ऑब्झर्वेशनच्या खाली ठेवलं. तिथे आम्ही जेव्हा 5220 ला 24 तास बसून बघितलं तर तिथे 4 दुश्मनचे बंकर आम्हाला दिसत होते आणि 4 दुश्मनचे बंकर अशा रीतीने पसरलेले होते की पूर्ण एरिया ईस्ट पासून वेस्ट पर्यंतचा एरिया त्यांना चांगल्या रीतीने कंट्रोल करता येत होता. आणि त्या व्यतिरिक्त
.5220च्या जो मध्यवर्ती जो बंकर होता त्याच्यावरती त्यांनी एक ऑब्झर्वेशन पोस्टही तयार केला होता, म्हणजे ऑब्झर्वेशन पोस्ट वरून त्यांना जास्त दूरवर दिसू शकत होतं. हे जे त्याच्या समोर जी त्याक्षी लुंपा नावाचा जो नाला होता, तो एकच नाला होता की जिथून कोणालाही मुवमेंट करता येणं शक्य होतं. आणि त्या त्याक्षी लुंपा जो नाला होता त्याला कंट्रोल करण्यासाठी त्यांनी वरती एक ऑब्झर्वेशन पोस्ट लावला होता. साधारणपणे 2 ते 3 बंकर पाठीमागे असावेत अशी आमची अपेक्षा होती, कारण पाठीमागून काही जण 5220 कडे येताना दिसायची आणि परत पाठीमागे जायचे. तर साधारणपणे आम्ही त्या एरियामध्ये 12 ते 14 जणांना वेगवेगळ्या वेळी मोजलं. म्हणजे साधारणपणे आम्हाला वाटलं की 15 ते 20 जवानाची इथे तुकडी डिप्लॉइड झालेली असेल अशी एक अपेक्षा होती. आणि त्यानंतर मग 24 तास तिथे काढल्यावरती आम्ही परत आलो आणि आपला प्लान बनवला. आणि या प्लान मध्ये महत्वाची गोष्ट अशी होती की .5220 ला पूर्ण वेळ ऑब्झर्वेशन मध्ये ठेवून त्याला अजिबात तिथून फायर उघडू न देता त्याक्षी लुंपामधून आपल्या जवानांना आत प्रवेश करू देणं. त्याक्षी लुंपा हा जो त्याच्यासमोरचा नाला होता, हा एकच रस्ता होता तिथे आत जाण्याचा आणि त्याच्यावरती .5220चं पूर्ण डॉमिनेशन होतं. तर त्यावेळेला मला जे टास्क मिळालं होतं ते टास्क होतं की रिंग कंट्रोल वरती जाऊन फायर बेस एस्टॅब्लिश करणं. आता फायर बेस एस्टॅब्लिश करण्यासाठी त्यावेळेला माझ्याकडे 2 मिसाइल्स, 2 मीडियम मशीन गन, 2 हेवी मशीन गन, 2 ग्रेनेड लॉन्चर आणि 6 मोटर्स एवढे वेपन्स दिले होते. माझ्याबरोबर जवळजवळ एक प्लटूनची स्ट्रेंथ होती, 25 जणांची स्ट्रेंथ होती. आणि आमच्यासाठी सर्वात महत्वाचा भाग होता की रिंग कंट्रोल वरती एवढे सगळे वेपन्स आणि त्याचं ॲम्युनिशन हे पोहोचवणं. आता 6 मोटर्स होते आमच्याकडे. एकेका मोटरचं वजन जवळजवळ 90 किलो असतं. त्याच्या मोटर्सचे जे बॉम्ब्स असतात त्या एकेका बॉम्बचं वजन 18 किलो एका बॉम्बचं वजन असतं. आणि असे आम्हाला 1000 बॉम्ब्स वरती घेऊन जायचे होते. आणि जे काही करायचं होतं ते आमच्या 25 जणांनी करायचं होतं. त्या व्यतिरिक्त मीडियम मशीन गन, हेवी मशीन गन्स यांचे बेल्ट घेऊन जायचे होते वरती. ग्रेनेड लॉन्चरचे मोठे मोठे ग्रेनेड असतात जे ग्रेनेड लॉन्चर मधून जास्त 1000 मीटर पर्यंत फायर करू शकतो आपण. त्यांचे ग्रेनेडचे बेल्ट असतात ते घेऊन जायचे होते. तर मला असं वाटलं होतं आणि ही सगळी मुवमेंट फक्त रात्री होऊ शकत होती, कारण दिवसाच्या वेळेला दुश्मन आम्हाला बघू शकत होता. दुश्मनचे हेलिकॉप्टर्स, दुश्मनचे ड्रोन, UAV, अनआर्म्ड एरियल व्हेकल्स हे तिथे फिरायचे आणि त्यामुळे सगळी मुवमेंट ही फक्त रात्री करता येऊ शकत होती. असं ठरलं होतं की हा आमचा अटॅक 14 जुलैच्या रात्री आम्ही करणार होतो. 11 जुलैच्या रात्रीपासून आम्ही आमचे वेपन्स वरती न्यायला सुरुवात केली. वेपन्स आणि ॲम्युनिशन. दर अंतर साधारणपणे 2 ते 2.5 किलोमीटर होतं. पण शेवटचे जे 500 मीटर होते, जे .5350 वरती चढण्याचं जे जो चढाई होती ती शेवटची 500 मीटर होती. आणि ती जी शेवटची 500 मीटरची चढाई होती ती खरोखर जीवघेणी चढाई होती. ते वरती त्या 5350च्या बेस पर्यंत यायला साधारणपणे आम्हाला 1.5 तास लागायचा आणि त्या 500 मीटर वरती चढायला आम्हाला पाऊण ते 1 तास लागायचा. अशा दर रात्री आम्ही 3 चक्रा मारल्या आणि 3 रात्रींमध्ये आम्ही हे सगळंचं सगळं ॲम्युनिशन वरती पोहोचवलं. आणि त्यानंतर 14 तारखेला रात्री संध्याकाळी त्याक्षी लुंपामधून 9 महार बटालियनच्या 2 कंपनीजनी अटॅक लॉन्च केला. आणि जेव्हा ते जवळ आले त्यावेळेला जो आमचा फायर प्लान ठरला होता त्याप्रमाणे आम्ही
फायरिंग सुरू केलं आणि आमच्या फायर बेसचं फायरिंग एवढं इफेक्टिव्ह होतं की पहिल्या मिसाईलच्या गोळ्यामध्ये तो जो त्यांचा ऑब्झर्वेशन पोस्ट आणि त्यांच्या खालचा जो मोठा बंकर होता हा पूर्णपणे जमीनदोस्त झाला आणि तो जमीनदोस्त झाल्यावरती मग बाकीचे बंकर डिस्ट्रॉय करायला आम्हाला जास्त वेळ लागला नाही आणि त्यामुळे हे पूर्णच्या पूर्ण 5220 वरती ते जे दुश्मनचे जे फोर्टिफिकेशन जे बंकर्स होते ते पहिल्या साधारणपणे 1.5 ते 2 तासाच्या फायरिंग मध्ये सगळेच्या सगळे जमीनदोस्त झाले होते. त्यामुळे जेव्हा तॅक्शिलुम्पामधून 9 महारचे आमचे जे जवान होते ते जेव्हा वरती त्यांनी चढायला सुरुवात केली त्यांना खूपच कमी दुश्मनचं फायरिंग त्यांच्यावरती आलं आणि त्यांनी जेव्हा अटॅकला सुरुवात केली त्यावेळेला तर तिथे जवळजवळ नगण्य फायरिंग त्यांच्यावरती झालं आणि सकाळी साधारणपणे 5 वाजताच्या सुमारास आम्ही .5220 ला कॅप्चर करण्यामध्ये यशस्वी झालो. तर या रीतीने या .5220 चा जो विभाग होता हा तुर्तुक विभागातली ही पहिली चढाई होती आणि तुर्तुक विभागातली पहिली ही चढाई अतिशय चांगल्या रीतीने कॅप्चर झाल्यामुळे अतिशय आपल्या स्वतःच्या अजिबात कॅज्युअलिटी न होता ही हा विभाग कॅप्चर झाल्यामुळे मग आमच्या जवानांचं मनोबल आणखीन उंचावलं आणि त्यानंतर पुढच्या एका महिन्यामध्ये संपूर्ण तुर्तुक विभागातून आम्ही दुश्मनला बाहेर पूर्णपणे हकलून पार पाडलं. आता एखाद्या चांगली गोष्ट तुम्हाला सांगायची वाटते मला. .5220 ला जेव्हा मी तिथे पोचलो त्यावेळेला मी तिथे बघितलं की तिथे एक पाकिस्तानी कॅप्टन होता, माझ्याच वयाचा असेल कदाचित. त्यावेळेला त्याच्या हातामध्ये त्याच्या मुलीचा फोटो होता आणि त्याच्या अंगाला बऱ्याच गोळ्या लागल्या होत्या आणि त्या गोळ्या लागून तो कदाचित ब्लड लॉसमुळे तिथे तो कदाचित मृत्यू पावला असेल, पण आपल्या हातामध्ये त्या मुलीचा फोटो बघून फोटो हातात ठेवून तो तिथे त्याचा शेवट झाला. तर ज्या रीतीने भारताचे जवान शहीद झाले त्याच रीतीने वॉर जे अशी गोष्ट आहे की त्या रीतीने पाकिस्तानचे सुद्धा तिथे बरंच नुकसान झालं आणि पाकिस्तानचेही बरेच जवान तिथे त्यांना तिथे मृत्यू आला. तर हे जे तुर्तुकचं जे .5220 युद्ध होतं त्यामध्ये मला खूप अभिमान आहे की त्यामध्ये भाग घेण्याचा मला मौका मिळाला आणि त्यानंतर हा पूर्ण माझ्या मिलिटरी आयुष्यातला 14 आणि 15 जुलैची जी रात्र आहे ही सर्वात महत्वाची आणि सर्वात यशस्वी रात्र मी मानतो की ज्याच्यामध्ये मला पाकिस्तान्यांना त्या विभागातून पूर्णपणे हकलून देण्याचा आणि युद्धामध्ये भाग घेण्याचा एक चान्स मिळाला आणि त्यानंतर साधारणपणे ऑगस्टच्या त्यानंतर पूर्ण जुलै आम्ही तिथे काढला. 15 ऑगस्टच्या 2 दिवस आधी आम्ही तिथून बाहेर निघालो आणि आमच्या युनिटमध्ये परत गेलो. तर ही तुर्तुकची लढाई या पद्धतीने झाली होती. मला आशा आहे की तुम्हाला तुर्तुकच्या लढाईबद्दल थोडीफार माहिती मिळाली असेल. तर आजच्या दिवशी मी पुन्हा तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की आजच्या दिवशी तुम्ही सर्व आपल्या जे शहीद आपल्या बरोबरचे आहेत, जे भारतीय सैन्याचे शहीद झाले त्यांना नमन करण्यासाठी आजचा दिवस आजच्या दिवशी नमन करा आणि एक प्रण घ्या की आपणही देशासाठी काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. गोडामे मॅडम, थँक्यू सो मच. ह्यानंतर जर का काही कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर मी उत्तर द्यायला तयार आहे. खूप खूप धन्यवाद सर. खूप खूप आभार, अगदी मनापासून आभार मानते. म्हणजे तुम्ही जे क्षण प्रत्यक्ष अनुभवलेत, आम्ही नुसते सर्वसामान्य नागरिक तिथे जाऊन भेट देतो आणि मग तिथलं वातावरण पाहून भारावून जातो.
तुम्ही प्रत्यक्ष त्या भागात राहिलेले आहात. तुमचं जीवन बराचसा काळ तुम्ही तिथे व्यतीत केलेला आहात, म्हणजे मी फक्त समजू शकते. मी आपले जे आज उपस्थित प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करते की त्यांना जर कोणाला प्रश्न असतील, विद्यार्थी आहेत इथे, सरांपासून प्रेरणा घेऊन जर कोणी सैन्यात जाण्याची आता बऱ्याच जणांना इच्छा निर्माण झाली असेल आणि त्याच्याबद्दल जर कोणाला काही प्रश्न असतील तर ते मुलांनी विचारावे, किंवा इतर जे उपस्थित आहेत त्यांनीही विचारले तरी चालेल. सर त्या प्रश्नांची उत्तर देतील. बाई मीनाक्षी जामसांडेकर म्हणून आहे, त्यांना काही क्वेश्चन्स विचारायचे आहेत, तर आपण त्यांना अनम्यूट करूया का, किंवा त्यांना संधी देऊया का? मीनाक्षीला कर. नमस्कार सर. नमस्कार. मी मीनाक्षी जामसंडेकर, मी 9वीत शिकते. व्हेरी गुड. आपण आपला व्हिडिओ सुद्धा ऑन करा, म्हणजे कारण जे क्वेश्चन विचारतायत, जे प्रश्न विचारतायत, त्यांनी आपला व्हिडिओ आणि ऑडिओ ऑन करा आणि नंतर आपण ऑफ करूया. ठीक आहे? ज्यांना विचारायचं त्यांनी प्लीज चॅट मध्ये सांगा, आम्ही तुम्हाला अनम्यूट करू. मीनाक्षी, ओव्हर टू यू. हा, एक मिनिट. नमस्कार सर. नमस्कार मीनाक्षी. मला युद्धाची माहिती मिळाली त्याबद्दल आमचे धन्यवाद. मला खूप अभिमान वाटतोय तुमच्याशी बोलायला, आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली ती खरंच आमच्यासाठी खूप कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. सर, तुम्ही जेव्हा आर्मी मध्ये जॉईन झालेला तेव्हा कसे झाला होता, मीन्स काय केलं होतं, कोणतं शिक्षण घेतलं? मी मुंबईमध्येच माझं ग्रॅज्युएशन केलं. पार्ला कॉलेज, आता साठे कॉलेज त्याला म्हणतात, तिथे मी ग्रॅज्युएशन केलं आणि बऱ्याच परीक्षा दिल्या. आर्मीत जाण्याची इच्छा होती, पण आर्मी बद्दलची माहिती खूप कमी होती. पोलीस, आर्मी, कस्टम्स बऱ्याच परीक्षा दिल्या. आर्मीच्या परीक्षेचा रिझल्ट सर्वात पहिल्यांदा आला म्हणून आर्मी जॉईन केलं, किंवा कदाचित बाकीचा दुसरा कुठला रिझल्ट पहिल्यांदा आला असता तिथे गेलो असतो. ते रिझल्ट नंतर आले, त्यामुळे मी आता आर्मीत आहे. पण आर्मीत जायचा विचार नक्कीच होता, पण आर्मी बद्दल कमी माहिती असल्यामुळे तेवढं एकच ध्येय नव्हतं. बाकीच्याही परीक्षा दिल्या होत्या, आणि जर का परीक्षा कुठल्या दिल्या ह्याबद्दल तुला विचारायचं असेल तर एक कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिस ही एक परीक्षा असते की ज्याच्यामध्ये तुम्हाला आर्मीमध्ये शॉर्ट सर्व्हिस ॲज वेल एज परमनंट कमिशन या दोन्ही कमिशन प्रकारच्या कमिशन त्यांना देता येतात. मुलींच्यासाठी सुद्धा ही परीक्षा लागू आहे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसची परीक्षा देऊन रिटन टेस्ट पास करून त्यानंतर सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड SSB साठी इंटरव्ह्यूला जावं लागतं. हा इंटरव्ह्यू साधारणपणे 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो. हा पूर्ण भारतामध्ये एकच असा 5 दिवसाचा इंटरव्ह्यू आहे की जिथे तुमची सायकोलॉजी, ग्रुप प्लॅनिंग, ग्रुप बिहेवियर आणि तुमचं वर्बल रिटन एक्सप्रेशन या सगळ्या गोष्टी 5 दिवसांमध्ये चेक केल्या जातात, आणि मग तावून सुलाखून निघालेला कॅन्डिडेट हा आर्मीमध्ये घेतला जातो. थँक्यू सर. मीनाक्षी, आपला व्हिडिओ ऑफ करू शकता तुम्ही. आणि नूतन मॅडम, तुम्हाला तुमच्याकडे चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न विचार आलेले आहेत, तर ते जरा विचारता का सरांना? एक प्रश्न आहे सर, की जेव्हा तुम्ही तुमच्या तुकडीमध्ये जे जवान असतात त्यांचं मनोधैर्य उंचावावं लागत असेल, ते मनोधैर्य उंचावण्यासाठी तुम्हाला काही मार्गदर्शन करा, मोटिवेशनल काही हे करावं तर ते कसं करता तुम्ही, की इतक्या कठीण भागात तुम्ही असता, जगापासून जवळजवळ रिमोट प्लेस मध्ये असता अक्षरशः, आणि तुम्ही काहीच लोक तिथे असता आणि त्यांना काहीतरी तुम्हाला प्रेरणादायक बोलावं लागत असेल, सांगावं लागत असेल, मनोधैर्य खचू नये म्हणून, तर नेमकं तुम्ही कसं मार्गदर्शन करता? खूप कठीण भाग आहे, कठीण प्रश्न आहे.
आता मी तुम्हाला सांगतो की जेव्हा 5220 वरून दुश्मनचा फायरिंग होत आहे, दुश्मनकडे मशीन गन्स आहेत, मोठे गन्स फायर करतायत. आता कुठला माणूस त्या फायरिंगच्या खालून जाऊन दुश्मनला कॅप्चर करायचा प्रयत्न करेल? तर त्यासाठी एक खरं तर वेगळं ट्रेनिंग लागतं. आणि आमचे जे जवान आहेत ते सगळे जवान या ट्रेनिंग मधून बाहेर निघतात आणि त्यामुळे ते ऑलरेडी एक अतिशय चांगले ट्रेन डिसिप्लिन सोल्जर असतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून काम करून घेणं हे त्या मानाने जास्त सोयीस्कर, जास्त सोपं असतं. पण तरी सुद्धा अशा ठिकाणी, आता जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की आम्हाला त्या .5350च्या बेस पासून वरती वेपन्स आणि अम्युनिशन घेऊन जायचं होतं. फक्त 25 जणांना आम्हाला ते घेऊन जायचं होतं. तर त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर सगळे तेवढंच त्यांच्याबरोबरच वजन घेऊन मी त्यांच्याबरोबर रात्री 3 फेऱ्या मारायचो. आता मी त्यांचा कमांडर होतो, मला वरती थांबता आलं असतं, पण जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर ते जे काम करतायत तेच काम मी स्वतः नाही करत, तोपर्यंत त्यांच्यावरती जो एक मोरल राईट असतो, त्यांना ऑर्डर्स देण्यासाठी जो मोरल राईट असतो तो तुमच्याकडे येत नाही. त्यामुळे आर्मी ऑफिसरसाठी सर्वात जास्त महत्वाचं असतं लीडरशिप बाय एक्झाम्पल. तुम्ही स्वतः जे काही तुम्ही तुमच्या जवानांच्याकडून अपेक्षित करता ते तुम्हाला स्वतः करता आलं पाहिजे, त्यांच्यापेक्षा 10 पटीने जास्त चांगल्या रीतीने करता आलं पाहिजे. आणि त्यानंतर तुमचे जवान तुम्हाला पाहिजे तिथे तुमच्या मागे येतील. मग त्यांचा जवानांचा तुमच्यावरती एवढा चांगला विश्वास बसेल की ते तुम्हाला एकतर तुमच्या पाठी राहतील आणि तुम्हाला कधीच फेल करणार नाहीत. तर लीडरशिपच्या बऱ्याच क्वालिटीज आहेत, पण या युद्धाच्या प्रसंगी सर्वात महत्वाची जी क्वालिटी आहे दॅट इज लीडरशिप बाय एक्झाम्पल. आणि म्हणून तुम्ही जर का बघितलं असेल जे कॅज्युअल्टीज झाल्या, त्या कॅज्युअल्टीज मध्ये भारतीय अधिकाऱ्यांचं प्रमाण हे खूप जास्त आहे. आणि तेच जर का तुम्ही पाकिस्तान आर्मीच्या ज्या कॅज्युअल्टीज झाल्या आहेत त्यांच्या पाकिस्तान आर्मी ऑफिसरचं जर का प्रमाण बघितलं तर ते नगण्य आहे. तर त्यासाठी आपले भारतीय ऑफिसर्स हे खूप जास्त नावाजलेले आहेत. मी बघितलं, त्यांना UN मिशन मध्ये बघितलं, भारतीय ऑफिसर्स वरती पूर्ण जगाचा खूप जास्त विश्वास असतो, कारण भारतीय ऑफिसर्स हे ते ऑलवेज लीड बाय एक्झाम्पल. म्हणजे सर्वसामान्य आयुष्यात सुद्धा हे लागू होतं की कॅप्टनची नक्कीच. भूमिका किती महत्वाची असते. नक्कीच अं, नक्कीच. दुसरा एक प्रश्न आहे की भारताची प्रतिमा या युद्धामुळे उंचावली, सगळ्या जगभरात उंचावली. तर आणि तुम्ही तर प्रत्यक्ष या युद्धात सहभागी होता, तेव्हा तुमचा नेमका त्या क्षणी आपण युद्ध जिंकलो असं जेव्हा डिक्लेअर झालं त्यावेळेस तुमच्या नेमक्या भावना काय होत्या? म्हणजे तो अभिमानास्पद क्षण तर सर्व भारतीयांना होताच, पण जे जवान तिथे प्रत्यक्ष होते त्यांनी त्यांच्या भावना काय होत्या? म्हणजे तुम्ही प्रातिनिधिक भावना सांगाल आम्हाला. तुम्हाला सांगू का, आम्ही सगळेजण तिथे आपल्या घरापासून लांब होतो. घरापासून म्हणजे आमच्या आई वडिलांच्या पासून तर लांब होतोच, बायका मुलांच्या पासून तर लांब होतोच, पण त्या व्यतिरिक्त जी आमची घरं होती, म्हणजे जिथे आमची बटालियन होती, त्या बटालियन पासून सुद्धा 300-400 किलोमीटर लांब होतो. त्यामुळे जेव्हा युद्ध समाप्तीची घोषणा झाली त्यावेळेला पहिला विचार मनात आला की चला आता कमीत कमी आपण आपल्या बेसवरती तर परत जाऊ. कारण तिथे आम्ही जे राहत होतो तिथे राहण्याची परिस्थिती खूपच वाईट होती. आता मी तुम्हाला सांगतो, तिथे आम्ही टेंटमध्ये राहायचो. टेंटमध्ये जर का -20 -25 मध्ये राहायचं असेल, ते आमच्याकडे काही स्नो टेंटही होते, पण स्नो टेंट सुद्धा रात्रीच्या वेळेला इतकी हवा चालायची की ते स्नो टेंट उडून जायचे. मग रात्री ते स्नो टेंट गोळा करून रात्री कुठेतरी दुसरीकडे जाऊन पाहायचं, रात्री ते स्नो टेंट गोळा करून परत आणायचे, सकाळी परत लावायचे. पाणी आंघोळ करण्याचा प्रश्नच नव्हता, कारण बर्फाशिवाय तिथे पाण्याचा काही प्रश्नच नव्हता. खाणे, आता जेव्हा आम्ही 3 रात्र तिथे राहिलो होतो .5350 वरती, आमच्याकडे फक्त भाकऱ्या होत्या आणि भाकऱ्यांव्यतिरिक्त चणे जे असतात त्याची आम्ही भाजी घेऊन गेलो होतो.
आणि काही जणांच्याकडे लोणचे आणि चटणे जे मेड रेडीमेड असतात ते होते. 3 रात्र आम्ही त्याच्यावरती राहिलो होतो. पूर्ण युद्धाच्या 3 महिन्यांमध्ये आमच्याकडे सॅटेलाइट फोन यायचे. त्या सॅटेलाइट फोनवरती प्रत्येकाला महिन्यातून 1 मिनिट आपल्या घरी बोलायला मिळायचं. आता आजच्या प्रसंगी जेव्हा प्रत्येकाकडे लहान लहान मुलांच्याकडे मोबाईल फोन असतात, तुम्ही बघा जर का महिन्यामध्ये युद्धाच्या प्रसंगी तुम्हाला फक्त 1 मिनिट आपल्या घरच्यांशी बोलता येत असेल तर ते बरंच कठीण होतं. लेटर्स लिहायचे. लेटर्स कधी येतील तुमच्याकडे त्याची काहीच गॅरंटी नव्हती. जर हेलिकॉप्टर आलं तर लेटर्स यायचं, जर का हेलिकॉप्टर नाही आलं तर लेटर कधी वेदर ठीक होईल आणि लेटर्स येतील याच्याबद्दल कधीच काही कल्पना नसायची. त्यामुळे पहिला आमचा युद्ध समाप्तीनंतरचा पहिला सगळ्यांना जेव्हा 15 जुलैला मी जेव्हा युद्ध 5220 कॅप्चर केलं त्यावेळेला तर खूपच जास्त अभिमान होता. पण जेव्हा युद्ध समाप्तीची घोषणा झाली त्यानंतर आम्ही विचार करत होतो की आता आपल्या बेसमध्ये परत जाऊ. अगदी मी समजू शकते तुमच्या बाई प्राजक्ता. अजून काही आहेत का प्रश्न? आहेत सर. चंद्रकांत जाधव यांनी विचारलेलं आहे, हाऊ टू इनकल्केट पॅट्रिऑटिझम, लव्ह फॉर नेशन अमंग द स्टुडंट. आमचे ते शिक्षक आहेत जाधव सर. ओके. हे खूप चांगली जागा आहे, चांगला प्रश्न आहे की शिक्षक आजच्या दिवशी बहुतांशी स्टुडंट हे आपल्या शिक्षकांना रोल मॉडेल मानतात आणि जनरली बरेचसे स्टुडंट शाळेमध्ये आपल्या शिक्षकांच्या पावलावर पाऊल देऊन पुढे चालण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या अशा ठिकाणी अशा वेळी त्यांना जर का या गोष्टीचा आपण एक्सपोजर दिला, या गोष्टींच्या बद्दल त्यांना जर का आपण त्यांना सांगितलं तर त्यांच्या मोटिवेशन लेवलमध्ये खूप जास्त फरक पडू शकतो. त्यामुळेच मला जेव्हा विद्या विकास मंडळाकडून ही रिक्वेस्ट आली त्यावेळेला मी एका पायावर तयार झालो, कारण माझ्या वेळेला विद्यार्थ्यांना या प्रकारे बोलणारं कोणीच आम्हाला भेटलं नव्हतं. त्यामुळे जर का मुलांना या बाबतीत माहिती मिळाली, भारतीय सैन्याबद्दल माहिती मिळाली, आपल्या वॉर हिरोज बद्दल माहिती मिळाली तर त्याच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांच्या मोटिवेशन लेवलमध्ये खूप जास्त फरक पडेल. आता मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे 17-18 परमवीर चक्र विनर्स आहेत, 30च्या वरती अशोक चक्र विनर्स आहेत, पण बहुतांशी विद्यार्थ्यांना या वॉर हिरोज बद्दल खूप कमी माहिती असते. तर माझे शाळेला आणि शिक्षकांना माझी विनंती आहे की जे आपले वॉर हिरोज आहेत त्यांना हिरोच्या नावाने आपण शाळेमध्ये प्रसिद्धी दिली पाहिजे. आणि जर का या पद्धतीने आपण त्या आपल्या अकॅडमिक जो त्यांचा सिलेबस आहे त्याच्या बाहेर जाऊन या आपल्या वॉर हिरोज बद्दल किंवा ज्या आपल्या बॅटल्स आहेत, बॅटल ऑफ तोलोलिंग, बॅटल ऑफ टायगर हिल, या इंडिव्हिज्युअल बॅटल्स बद्दल जर का किंवा बॅटल ऑफ 5140 जिथे विक्रम बत्रांनी ये दिल मांगे मोरचा सक्सेस सिग्नल दिला होता, या बॅटल्स बद्दल जर का मुलांना लहान वयामध्ये कल्पना दिली तर त्यांचं आर्मीमध्ये जाण्याचं मनोधैर्य वाढेल आणि त्यांचं मोटिवेशन लेवल सुद्धा खूप जास्त सुधारू शकेल. अगदी अगदी. आणि सर या शिक्षकांबद्दल आमचे सांगायचे, त्यांचे भाऊ आर्मीमध्ये होते, रिटायर्ड झाले आणि ते साताऱ्यामधले आहेत. त्यामुळे त्यांच्या गावातले प्रत्येक घरातल्या कुटुंबातले एक तरी व्यक्ती सैन्यात असते. त्यामुळे अशा पार्श्वभूमीतून येतात. गोडामे मॅडम, तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते मला की मी याच्यापूर्वी रिक्रुटमेंट मध्ये होतो. जनरली मुंबईच्या सगळ्या वेकन्सी सातारा सांगली घेऊन जातं. मुंबईमधून मुलं आर्मीमध्ये जात नाहीत. तर आता त्याचं जे कारण आहे ते शाळेच्या शिक्षकांवरती मी सोपवतो की त्याचं काय कारण असू शकेल, तुम्ही याच्यावरती विचार करू शकता. आणि सर ही परिस्थिती निवळली, वातावरण निवळलं की आम्हाला तुम्हाला हे जे आपण व्हर्च्युअल हे करतोय तर प्रत्यक्ष आम्हाला तुम्हाला मुलांशी सुसंवाद घडवून आणायला जास्त आवडेल. एक मिनिट बाई, अजून प्रश्न आहे. तर
दिस इज व्हेरी वियर्ड बट खूप छान प्रश्न आहे हा, की तुम्हाला किंवा सैनिकांना मृत्यूची भीती वाटत नसते का? मृत्यूची भीती कोणाचा प्रश्न आहे? तर हा नाव लिहिलेलं नाहीये, म्हणजे मोबाईलचं नाव लिहिलेलं आहे. सो इज ही अ स्टुडंट or is he elderly person? ही स्टुडंट, ही He is स्टुडंट. student. Okay. मृत्यूची भीती ही प्रत्येकाला असते. पण जेव्हा तुम्ही लीडर असता त्यावेळेला हे खूप आवश्यक असतं की तुमची भीती ही दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू देता कामा नये. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो की जेव्हा 1962चं युद्ध झालं त्यावेळेला आपल्याला बराच मोठा पराभव पत्करावा लागला. तर त्या ठिकाणी एकाच बटालियनचे दोघे जण 2 प्लटून्स हे 2 वेगवेगळ्या ठिकाणी डिप्लॉइड होते. तर त्यापैकी एका प्लटूनचा जो प्लटून कमांडर होता 62च्या युद्धामध्ये, ही अरुणाचल मधली गोष्ट आहे, त्यांनी त्या चिन्यांशी शेवटपर्यंत लढा दिला आणि त्याच्या बाजूला त्याच बटालियनचा दुसरा कमांडर होता, प्लटून कमांडर होता. त्यांनी बघितलं की एवढी मोठी चीनी सैन्य आपल्यावरती चालून येत आहे. तो तिथून पाठीमागे आला आणि तो पाठीमागे आल्यानंतर ती पूर्णच्या पूर्ण प्लटून तिथून पळून गेली. जर मी तुम्हाला आधी सांगितलं की लिडरशिप बाय एक्झाम्पल, की जो लीडर आहे त्यांनी आपली भीती दाखवता कामा नये. नाहीतर मी ते तुम्हाला उदाहरण दिलं त्याच्यामध्ये तुम्हाला जाणीव होईल की करेज हे जेवढं कॉन्टॅजियस, जेवढं संसर्गजन्य आहे तेवढीच भीती सुद्धा संसर्गजन्य आहे. एकाला तुम्ही जर का त्यांनी बघितलं की स्वतःचा लीडर तुमचा भीतीने पाठीमागे येतोय तर सगळेच्या सगळे जण पाठीमागे येतात. तर त्यामुळे लीडरला भीती जरी वाटली तरी त्याने भीती ही आपल्या प्लटून, आपल्या सहकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचू नये ह्याची काळजी घेणं हे खूप आवश्यक असतं. भीती ही नैसर्गिक आहे, त्यामुळे भीती सर्वांना वाटते, पण त्या भीतीवरती आपल्या डिसिप्लिन, आपल्या मोटिवेशन लेवल, मनोधैर्याने त्याच्यावरती मात करून पुढे जाणं, यासाठी लीडरला ती रँक आणि तो हुद्दा दिला जातो. आणि त्यामुळे आजचे भारतीय सैन्याचे जे अधिकारी आहेत हे पूर्ण जगामध्ये मान्यवर आहेत. धन्यवाद सर. आणखीन कोणाचे प्रश्न आहेत का? ओके सर, थँक्यू. प्राजक्ता श्वेता पंडित, श्वेता नरवणे म्हणून एक आहे, तिला हो, पण त्या आलेल्या नाहीयेत, त्या पुन्हा ऍड नाही झालेल्या आहेत. त्यांना बोलायचं होतं बट त्या ऍड होत नाहीयेत, त्या जॉईनिंग आहेत अजूनही. प्रश्न विचारला होता. पाटील सर, पाटील सर, किशोर पाटील सर, हॅलो सर. एक आणखीन प्रश्न आहे, नंदा धुमाळ यांनी विचारलाय. नमस्कार सरजी, शालेय पातळीवर विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण मिळणे आवश्यक आहे, याकरिता काही आपणाकडून मार्गदर्शन व्हावे ही विनंती. नंदा धुमाळ. संग्राम आमच्या प्राथमिक विभागाच्या प्रमुख आहेत नंदा धुमाळ. कुठे प्रमुख आहेत? प्राथमिक विभाग आहेत. ओके. नंदा मॅडम, तुम्हाला कदाचित या गोष्टीची माहिती नसेल, महाराष्ट्र हा पूर्ण देशामधला एकच असं राज्य आहे की जिथे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सैनिक शाळा आहे. आणि या सैनिक शाळांमध्ये आता सध्या ऍडमिशन चालूही आहेत. मी स्वतः अशाच एका चिखलदरा, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा शाळेशी निगडीत आहे आणि या सर्व सैनिकी शाळांमध्ये सैनिकी प्रशिक्षण दिलं जातं. तर त्यामुळे ही एक व्यवस्था फक्त महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राच्या बाहेर ही व्यवस्था नाहीये. त्या व्यतिरिक्त जर का मुलांना सैनिकी प्रशिक्षण द्यायचं असेल तर NCC, नॅशनल कॅडेट कोर, ही खूप सुंदर संस्था आहे की जिथे शाळेमध्ये ज्युनियर डिव्हिजन आणि कॉलेजमध्ये सिनियर डिव्हिजन मध्ये मुलांना फायरिंग, वेपन ट्रेनिंग, ड्रिल, रॉक क्लाइम्बिंग, ग्लाइडिंग या प्रत्येक विभागाचं ट्रेनिंग दिलं जातं.
तर देर इज वन क्वेश्चन. आपण युट्यूब वरती जसं काय झालं होतं, कारण इथे 99 म्हणजे हा 100चाच ग्रुप होता झूम वरती आणि 100च्या 100 ऑक्युपन्सीज पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर आम्ही युट्यूब लाईव्ह सुद्धा केलेलं होतं. सो युट्यूब लाईव्ह वरनं एक प्रश्न आहे. डॉक्टर आलोक नाचणे विचारतायत, एनी गायडन्स ऑन मेंटल प्रिपरेशन फॉर पेरेंट्स बिफोर मोटिवेटिंग चिल्ड्रन टू जॉइन इंडियन आर्मी? डॉक्टर आलोक नाचणे. Dr. Alok, it's very nice to speak to you, Dr. Alok. And पालकांचं मला कळत नाही, मला वाटतं की पालकांचं मनोधैर्य कमी असणं याचं एक मुख्य कारण आहे की आपल्याकडे विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना दोघांनाही आर्मी बद्दलची माहिती खूप कमी आहे. मनोधैर्य कशाच्या बाबतीत डॉक्टर आलोक कडून मला नक्की कळलं नाही, पण मला वाटतं की कदाचित या बाबतीत असावं की आपल्याला मृत्यूची भीती वाटत नाही किंवा युद्धाच्या प्रसंगी जावं लागलं किंवा युद्धा व्यतिरिक्त बाकीच्या वेळेला सुद्धा टेररिस्टची लढण्यामध्ये किंवा आता गलवानची जशी परिस्थिती होती अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या पाल्याला जर का युद्धमरण आलं तर त्यासाठी आपल्या पालकांची तयारी आहे का, कदाचित असा प्रश्न असावा असं मी अशी माझी समजूत आहे. येस सर, इट इज राईट. हा, तर मला वाटतं की युद्धाची भीती पालकांना असायची आवश्यकता नाही. जेवढे मृत्यू वीरभूमीवर होतात त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आपल्या मुंबईमध्ये रेल्वे ऍक्सिडेंट किंवा रोड ऍक्सिडेंट मध्ये होतात. तर त्या पटीने तुम्ही जेव्हा देशासाठी काही करता, युद्धभूमीवरती काही करता, तर त्यामध्ये जो एक अभिमान असतो, जसा मी तुम्हाला कॅप्टन हनीफच्या आईबद्दल म्हणालो, त्या वीर मातेला एवढा स्वतःच्या मुलाबद्दलचा अभिमान होता की ती म्हणाली की माझ्या एका मुलाला आणण्यासाठी माझ्या दुसऱ्या मुलाचा बळी देऊ नका. मी जेव्हा द्रासला होतो, मी 2 वर्ष माझी बटालियन द्रासला कमांड केली, तर त्यावेळेला बऱ्याच विक्रम बत्रा, थापर या सर्वांचे आई वडील तिथे येऊन आम्हाला भेटायचे आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये, त्यांच्या पूर्ण हालचालीमध्ये स्वतःच्या मुलाबद्दल केवढा अभिमान असायचा. तर मला वाटतं की पालकांना भिण्याची आवश्यकता नाही, त्यांना स्वतःची काही वेगळ्या रीतीने मनोबल वाढवण्याची आवश्यकता नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आर्मी किंवा नेव्ही किंवा एअरफोर्स, इंडियन आर्म फोर्सेस ऍज अन ऑर्गनायझेशन लुक्स आफ्टर त्यांचे जे सहकारी आहेत त्या सर्वांचा खूप चांगल्या रीतीने देखभाल करते आणि स्पेशली जे मार्टायर्स आहेत त्यांच्याबद्दल खूप जास्त त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट असतो विदिन द ऑर्गनायझेशन ऍज वेल एज आउटसाइड द ऑर्गनायझेशन. सर, एक पुढचा प्रश्न आहे मनोज पिसे युट्यूब लाईव्ह कडनं. शहीद सैनिकांना भारतीय शासनाकडून काय मिळतं? बरंच काही मिळतं. शहीद झाल्यावरती त्यांच्या बरीच ग्रॅच्युटी मिळते, त्यांचं पेन्शन मिळतं, वॉर टाइम पेन्शन मिळतं, फुल पेन्शन मिळतं त्यांच्या नेक्स्ट ऑफ कीनला आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी मिळतात. मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की भारतीय सरकार आपल्या शहीद जवानांची, ऑफिसर्सची खूप चांगल्या रीतीने काळजी घेते. त्यांना कुठच्याही परिस्थितीत एकटं सोडलं जात नाही आणि तो म्हणजे युद्धभूमीवर किंवा टेररिस्टची किंवा लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल चीनची युद्ध करताना कुठच्याही परिस्थितीत जर का त्याला वीरमरण आलं असेल तर भारतीय सरकार आणि इंडियन आर्मी आपल्या फेटल कॅज्युअलिटीजची, आपल्या मार्टायर्सची खूप चांगल्या रीतीने काळजी घेते. सर, पुढचा प्रश्न त्यांच्याच कडून आहे. ऐकू येतं माझा आवाज? सर, येस, आय कॅन हिअर यू. हॅलो, येस, आय कॅन हिअर यू. पुढचा प्रश्न मनोज पिसेंकडूनच आहे की जर आपल्याला एखाद्या सैनिकाला अपघात झाला आणि त्याला कायमचं अपंगत्व आलं तर त्यासाठी कुठल्या तरतुदी आहेत? त्याला इंडियन आर्मी मधून काढलं जातं का? I'm sorry, I lost you in the beginning.
Can you repeat the question, Okay. please? येस सर. जर एखाद्या सैनिकाला अपंग आलं किंवा कायमचं अपंगत्व आलं तर त्याला इंडियन आर्मी मधून बाहेर काढलं जातं का? जर अपंगत्व आलं असेल तर त्यासाठी कुठल्या तरतुदी आहेत? ओके. Yeah. अपंगत्व आल्यावरती 2 प्रकार असतात त्याच्यामध्ये. जर का तो अपंगत्व आल्यावरती सुद्धा आर्मीमध्ये पुढचं काम करू शकतो की नाही, आणि ह्याचा डिसिजन जो आहे आर्मीचे मेडिकल कोर मधले जे स्पेशलिस्ट डॉक्टर असतात ते ह्याच्यावरती डिसिजन घेतात. जर का मेडिकल स्पेशलिस्टनी सांगितलं की याला अजूनही आर्मीमध्ये काम करता येईल, त्याच्या अपंगत्वा सहित त्याला काम करता येईल, तर त्याला पुढे काम करू दिलं जातं. तो मेडिकल कॅटेगरी होतो, पण मेडिकल कॅटेगरी त्याच्यामुळे जर का त्याला युद्धामध्ये किंवा युद्ध पातळीवरती त्याला मेडिकल कॅटेगरी आली असेल तर त्याला त्याचा प्रमोशन किंवा कुठच्याही पद्धतीमध्ये कुठच्याही बाबतीत त्याच्यामध्ये नुकसान होत नाही. आणि जर का एखाद्याचा अपंगत्वामुळे त्याला पुढे काम करता येणं शक्य नसेल तर त्याची इंडियन आर्मी त्याला रिसेटल करण्यामध्ये मदत करते, त्याला पूर्ण पेन्शन दिली जाते आणि त्यानंतर त्याला ट्रेनिंग दिलं जातं, त्याला कुठे ना कुठेतरी जॉब देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि भारतामध्ये असे बरेच कॉर्पोरेट आहेत. इनफॅक्ट मला हे नमूद करावं असं वाटतं की आपल्याबरोबर जे विवेक जोशी आहेत त्यांनी असे बरेच आर्मीचे जवान JCOs आहेत ज्यांना आपल्या संस्थेमध्ये आपल्या फॅक्टरीमध्ये त्यांना कामं दिली आहेत आणि त्यांच्या कामामुळे फॅक्टरीचं काम आणखीन जास्त उंचावलं आहे. तर हे अशा प्रकारचे जे सैनिक आहेत ज्यांना अपंगत्व आलेलं आहे, ज्यांना अपंगत्व नसेल आलं तरी सुद्धा हे त्यांना रिसेटल करण्यामध्ये इंडियन आर्मी महत्वाची भूमिका निभावते. सर नंदा धुमाळ यांनी म्हटलंय की आज एक मिनिट वन सेकंड. आज सैनिकी शाळांमध्ये पाठवण्यासाठी पालक तयार होत नाहीत, पण शाळेतून सैनिकी शिक्षण मिळणं आवश्यक आहे. त्याकरता काय करता येईल? मला वाटतं या पालकांचं यामध्ये कॉन्ट्राडिक्शन दिसतंय. त्यांना सैनिकी शिक्षण द्यायचं आहे पण सैनिकी शाळेत पाठवायचं नाही. म्हणजे मुलाला स्वतःपासून दूर करायचं नाही पण त्याला तरी सैनिकी शिक्षण द्यायचं आहे. हा काहीतरी मला वाटतं थोडासा कन्फ्युजिंग विचार आहे. तर मला वाटतं जर का सैनिकी शिक्षण द्यायचं असेल तर असं सैनिकी शिक्षण दिवसातून तासभरासाठी शाळेमध्ये देणं हे खूप कठीण आहे. सैनिकी शिक्षण जर का प्रशिक्षण द्यायचं असेल तर हे त्याचा माइंडसेट चेंज करावा लागतो. नुसतं 1-अर्धा तास ड्रिल करून फायरिंग करून त्याला सैनिकी प्रशिक्षण देता येत नाही. जेव्हा सैनिकी शाळेमध्ये त्याला सैनिकी शिक्षण दिलं जातं तर त्यावेळेला त्याच्या पूर्ण पर्सनॅलिटीमध्ये डेव्हलपमेंट केली जाते आणि 24 तास तो तिथे डिसिप्लिन मध्ये राहायला शिकतो, आपल्या स्वतःच्या भीतीवरती मात करायला शिकतो आणि एका सैनिकी शाळेचं जो उद्देश असतो तो सैनिकी शाळेमध्ये जाऊनच पुरा होऊ शकतो. असं बाकी शाळांमध्ये तासभर सैनिकी प्रशिक्षण देऊन त्याला प्रशिक्षण समजणं हे मला वाटतं चुकीचं होईल. ओके सर, पुढचा प्रश्न आहे मनोज पिसेनकडनाच YouTube लाईव्ह वर ना. त्यांनी विचारलंय, सर सैनिकी शाळा या सक्त किंवा स्ट्रिक्ट असतात तेव्हा याबद्दल आपलं काय मत आहे? याबद्दल आर्मीमध्ये प्राजक्तांना सांगायची आवश्यकता नाही, पण आर्मीमध्ये आम्ही म्हटलं जातं की जर का तुम्हाला युद्धामध्ये स्वतःचे श्रम वाचवायचे असतील तर तुम्हाला पीस स्टेशन मध्ये खूप जास्त ट्रेनिंग घ्यावं लागतं. म्हणजे जर का तुम्ही इफ यू वॉन्ट टू सेव्ह ब्लड ट्रेन हार्ड इन पीस स्टेशन. तुम्हाला जर का तुम्ही जास्त परिश्रम पीस स्टेशन मध्ये घेतलेत, जास्त स्वेटिंग केलं तर तुम्ही युद्धामध्ये परिश्रम तुम्हाला तेवढे कमी घ्यावे लागतील. आम्ही जेव्हा सैनिकी शाळेमध्ये मुलांना प्रशिक्षण देतो तर अशा दृष्टीने त्यांना प्रशिक्षण देतो की त्यांना आयुष्यामध्ये कुठच्याही प्रसंगाला तोड देण्याची त्यांच्यामध्ये क्षमता तयार व्हावी. बऱ्याच वेळेला बाकी शाळांमधून
त्यांना ही चॅलेंजेस मिळत नाहीत. जेव्हा सैनिकी प्रशिक्षणाच्या सैनिकी शाळेमध्ये जेव्हा त्याला वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेसचा सामना करावा लागतो, त्यावेळेला तो तिथून तावून सुलाखून बाहेर निघतो आणि आयुष्यामध्ये कुठच्याही प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी तो तयार होतो. तर मला वाटतं की आपल्या पालकांनी शाळेमध्ये मुलाला किती त्रास होतोय, किती ट्रेनिंग मध्ये त्रास होतोय, त्या बाबतीत जास्त विचार करणं हे मला वाटतं चुकीचं आहे. जर का तो ट्रेनिंग करत असेल तिथे, जर का सचिन तेंडुलकरला सांगितलं असतं की बाबा तू तिथे जास्त वेळ बॅटिंग करू नकोस, जास्त वेळ उन्हात उभा राहू नकोस, तर सचिन तेंडुलकर आज भारतरत्न झाला नसता. ट्रेनिंग मध्ये तुम्ही जेवढा जास्त परिश्रम कराल तेवढाच तुम्हाला पुढच्या आयुष्यात त्याचा फायदा होईल. तर आता एक शेवटचा प्रश्न घेऊया. दिव्याजींनी विचारलंय, व्हेन अ सोल्जर passes while on the war front but his body is not able to be located, how this situation is handled while informing his family and what is done afterwards? पूर्वी 62-65च्या युद्धापर्यंत या गोष्टी होत होत्या. मी तुम्हाला सांगतो, ऍज अ कमांडिंग ऑफिसर मी 2 वर्ष द्रासमध्ये माझी बटालियन कमांड केली आणि त्यावेळेला आमच्या 2 कॅज्युअलिटीज झाल्या. मी तुम्हाला सांगतो की एका सीओ साठी सर्वात कठीण जर का जी गोष्ट असेल ती ही गोष्ट आहे की आपल्या जवानाच्या पालकांना किंवा त्याच्या बायकोला त्याच्या मरणाची खबर देणं. आणि ही खबर देण्याचं काम हा फक्त सीओ करतो, दुसरं कोणी करत नाही. आणि ही सर्वात कठीण गोष्ट असते. आता हा जो प्रश्न विचारला होता की जर का कोणी मिसिंग झालं तर त्या बाबतीत काय होतं. जनरली आजच्या क्षणी आपण लाईन ऑफ कंट्रोल किंवा लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल वरती आहोत. लाईन ऑफ कंट्रोल साधारणपणे 800-850 किलोमीटरचा आपला पाकिस्तान बरोबर लाईन ऑफ कंट्रोल आहे, जिथे आयबॉल टू आयबॉल कॉन्टॅक्ट आहे. त्यामुळे कोणीही मिसिंग होणं हे जनरली होत नाही. आणि लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल साधारणपणे 3000 किलोमीटरचा लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे चायनाच्या बरोबर. तिथे सुद्धा सध्या या गोष्टी होत नाहीत. पण जर असं काही झालं तर शेवटपर्यंत त्याला शोधण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्हाला माहिती असेल, एक मद्रास युनिट गेल 2 वर्षापूर्वी त्यांची पूर्णच्या पूर्ण तुकडी ॲव्हलांचच्या खाली आली होती आणि त्यांच्या सीओनी जोपर्यंत शेवटचा माणूस त्या ॲव्हलांच मधून स्नो मधून बाहेर काढला नाही तोपर्यंत त्यांच्या बटालियननी तिथून हार मानली नाही. आणि त्यावेळेला 5 दिवस बर्फामध्ये राहून हनुमंतप्पा तिथे जिवंत राहिला होता. आणि नंतर अनफॉर्च्युनेटली तो बाहेर आल्यावरती हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. पण इंडियन आर्मी आपल्या सहकार्याला पाठी ठेवत नाही. आणि पूर्वी जे मिसिंग राहायचे ते अशा वेळी व्हायचे ज्या वेळेला जागा आणि टेरेन आपल्या बरोबर नव्हतं. परंतु आजच्या वेळेला मिसिंग होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आणि जर का असं काही झालं की बर्फामध्ये कोणी अडकला किंवा टेरेनमुळे काही जर का असं झालं किंवा पाण्यामुळे कोणी जर का वाहून गेला तरी सुद्धा पूर्णपणे प्रयत्न केला जातो त्याला परत आणण्याचा. तर जस्ट इफ यू हॅव सम टाइम, तर सानिया पटेलने एक लास्ट क्वेश्चन विचारलाय. सर, तुम्हाला राहण्याची फील्ड वरती पोस्ट वरती काय व्यवस्था असते? इज इट कम्फर्टेबल? कम्फर्ट इज रिलेटिव्ह. कम्फर्ट काय नाव तिचं? सानिया पटेल सर. सानिया, कम्फर्ट इज फॉर यू टू डिसाइड. जर का तुम्ही आपल्या ध्येयावरती अटळ असाल तर तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्ही कम्फर्टेबल राहू शकता. आता जर का एखाद्या मुंबईच्या दृष्टीने बघितलं तर 8 फूट बाय 8 फूट बंकर मध्ये विदाउट इलेक्ट्रिसिटी, विदाउट रनिंग वॉटर राहणं हे कदाचित तुम्हाला कठीण वाटत असेल. परंतु जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही देशासाठी काहीतरी काम करता आहात तर अशा परिस्थितीमध्ये या गोष्टी सुद्धा तुम्हाला त्यांचं काही जास्त अप्रूप वाटत नाही. आणि या गोष्टींना तुम्ही नेहमी तयार राहता
तर त्यामुळे तुमचा ध्येयावरती किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचं आहे. जर का तुमचं ध्येय चांगलं असेल, नोबल असेल, तर कुठच्याही गोष्टींमध्ये, कुठच्याही राहणीमानामध्ये तुम्ही समाधान मानू शकता आणि पुढे जाऊ शकता. दॅट्स व्हेरी मच सर. एक लहान मुलाने प्रश्न विचारलेला आहे, सर आर्मी मध्ये गेलात तर सुट्टी कधी मिळते? पहिली गोष्ट, त्याचं नाव आहे का? ओमकार. ओमकार, मी तुला एक चांगली गोष्ट सांगतो. आर्मीमध्ये दर वर्षाला 90 दिवस सुट्टी मिळते आणि 90 दिवस हमखास सुट्टी मिळते. तर ही गोष्ट तुझ्या लक्षात ठेव की 90 दिवस तू जिथे कुठे असशील तुला हमखास सुट्टी मिळू शकते. जर का तू अगदी सिएचन ग्लेशियर मध्ये असतील किंवा साऊथ काश्मीरमध्ये जिथे टेररिझम सर्वात जास्त प्रमाणावर आहे, तिथे सुद्धा तुला 90 दिवस सुट्टी हमखास मिळतेच मिळते एका वर्षामध्ये. तर त्यामुळे तुला सुट्टीची काळजी करायची आवश्यकता नाही. तू फक्त आर्मीत जाण्याचा प्रयत्न कर, बाकीचं आर्मी बघून घे. सर मीनाक्षीने विचारलंय, मीनाक्षी जामसांडेकरने, की सर सैनिकी शाळेमध्ये जाण्याकरता कोणता वयोगट आहे आणि काय म्हणजे पात्रता असते? सैनिकी शाळेमध्ये सर्व सैनिकी शाळा 6वी ते 10वी आहेत आणि यापैकी बऱ्याचशा सैनिकी शाळा 6वी ते 12वी सुद्धा आहेत. आणि जनरली 6वी ते 12 आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही शाळा आहे. तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यामध्ये चौकशी करू शकता. आणि जनरली पालकांचं मत आता आपण बघितलं, प्रत्येक शाळेमध्ये जनरली वेकन्सीज असतात आणि आपल्या मुलांना तुम्ही तिथे पाठवू शकता. जनरली ह्याच्यासाठी आवश्यकता हीच असते की तुम्ही नॉर्मल मेडिकल फिटनेस तुमच्याकडे असावा, जो प्रत्येक शालेय विद्यार्थ्याकडे असतो. आणि तुमच्या आधीचा जो वयोगट आहे, म्हणजे जर का जो 6वीत जाणार असेल तर 5वीचा वर्ग त्यांनी पास झालेला असावा आणि 5वीचं त्याच्याकडे सर्टिफिकेट असावं. या व्यतिरिक्त म्हणजे ज्या वर्गामध्ये त्याला ऍडमिशन घ्यायची त्या वर्गाच्या एक वर्ष आधी त्याचा क्लिअर झालेला असेल तर त्याचं सर्टिफिकेट जर का त्याच्याकडे असेल आणि जर सैनिकी शाळेमध्ये वेकन्सी असेल तर त्याला तिथे ऍडमिशन मिळू शकते. बरोबर. हो येस. जर श्वेताताई जॉईन नसतील होत तर तिचा काहीतरी नेटवर्क इश्यू दिसतोय. हो अगदी. थँक्यू सर. थँक्स अ लॉट ब्रिगेडियर दळवी, अँड इट वॉज रिअली अ इंडीड प्लेजर. आणि मी समीर दादाचेही आभार मानते आणि नूतन कोडंबेबाईंचेही आभार मानते आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानते की मला ही एक संधी दिली आपल्या सर्वांबरोबर जॉईन होण्याची. आम्ही सध्या मेरठला आहोत, सो कधीही लॉकडाऊन संपल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये येण्याचं झालं तर जरूर कळवा. थँक्यू व्हेरी मच. आपण कार्यक्रमाचे आभार म्हणजे जे उपस्थित आहेत ब्रिगेडियर दळवींचे तर आभार मानलेच पाहिजेत. पण त्यापूर्वी एक छोटीशी कविता मला सापडली आहे या आजच्या दिवसाच्या निमित्ताने, एक काही सेकंदांची. वीर जवानों की शहादत पर गूंज रहा था सारा देश. वीर जवानों की शहादत पर गूंज रहा था सारा देश. वही भगत सिंह थे, वही राजगुरु और वही थे सुखदेव. भारत माता की आजादी की खातिर धरे थे न जाने उन्होंने कितने भेष. लुहलुहान हुई जा रही थी भूमि अपनी और बादलों में छाई हुई थी लालिमा. आजादी आजादी के स्वरों से गूंज रहा था सारा जहां. वीर शहीदों की कुर्बानी से आंखें सबकी भर आई थी. जब देश के खातिर उन्होंने अपनी कीमती जान गंवाई थी, वो कल भी थे, वो आज भी है, अस्तित्व उनका अमर रहेगा. आजच्या या कारगिल विजय दिनानिमित्त सर्व वीर जवानांना, ज्यांनी आपले देशासाठी शहीद झालेले आहेत आणि आपल्यासारखे ते लष्करात सहभागी झालेले, ज्यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर सहभागी झालेले ते सगळे आहेत, त्यांना आमच्याकडून मानाचा सलाम. आणि आपण या ई सभेमध्ये सामील झालात आमच्याबरोबर आणि आम्हाला सर्वांना आपले अनुभव आमच्याशी शेअर केलेत, त्याबद्दल विद्या विकास मंडळातर्फे आपले खूप 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 आभार. आज इथे जे उपस्थित आहेत, ज्यांनी ही सभा ऐकली पूर्णपणे, त्यांचे देखील मनापासून आभार.
विद्या विकास मंडळाचे आभार, संजीव मंत्रींचे आभार, पण त्यांनी ही संकल्पना मांडली, कारण त्यांच्या मनात अनेक संकल्पना असतात आणि त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. आमचे कार्याध्यक्ष, अध्यक्ष आणि आमच्या प्रमुख कार्यवाह सगळी जी कार्यकारिणी विद्या विकास मंडळाची, त्यांचे मनापासून आभार की त्यांनी मला ही संधी दिली हा कार्यक्रम आयोजित करण्याची. आणि अर्थातच प्राजक्ता आणि समीर यांनी जी तांत्रिक बाजू सांभाळली त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार. पुन्हा आपण नक्की आमच्या शाळेच्या व्यासपीठावर भेटूया सर, आणि तुमच्याकडून ते मी वचन घेते की आमच्या मुलांना आपण नक्कीच संबोधित कराल आणि विद्या विकास मंडळाशी आपले ऋणानुबंध असेच कायम राहू देत अशी आपल्याला विनंती करते आणि आपला निरोप घेते. पुन्हा आपण भेटू या वचनावर. थँक्यू सो मच विद्या विकास मंडळ मॅडम, किशोर पाटील सर, थँक्यू सो मच प्राजक्ता, and all the best to all of you. Thank you so much. Thank you, sir. Thank you. मी आता मीटिंग ऑफिशियली एंड